चला मुलांनो, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपल्याला जरा नवीन ऍक्टिव्हिटीज आहेत. पहिल्यांदा सुलक्षणा दामोरीकर मॅडम या नागपूरवरनं तुम्हाला गायत्री मंत्र म्हणतील. एकदम सोपं आहे, छोटासा आहे. म्हणा गायत्री मंत्र. त्यानंतर राजश्री राज शिर्के या ज्या आपल्या योग शिक्षक आहेत, त्या तुमचं योगा घेणार आहेत. सूर्यनमस्कार, हलके फुलके व्यायाम. आणि त्यानंतर मी आज माइंड ट्विस्टर्स, मुद्रा आणि ध्यान असं घेणार आहे. अमृता मॅडम, डॉक्टर अमृता मॅडम ओरिगामी घेणार आहेत. तर सुलक्षणा मॅडम, तुम्ही सुरू करू शकता. हो. धन्यवाद मॅडम. तर चला मुलांना, सगळ्यांना तसा गायत्री मंत्र येतच असेल, पण आपण परत म्हणू शकतो. रिपीटही करायचंय माझ्या मागे सगळ्यांनी. डोळे बंद करायचे आणि नमस्कार मुद्रेमध्ये बसायचं आहे. ओम भू भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. समजतंय ना मुलांनो? हो. ठीक आहे. परत एकदा रिपीट करू आपण. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. म्हटलं ना सगळ्यांनी माझ्या मागे? मॅडम, अर्थ किंवा महत्व. अ काय मॅडम? महत्व गायत्री मंत्राचं. हो. गायत्री मंत्र हा सूर्याचाच मंत्र आहे. म्हणजे तर सूर्यापासून आपल्याला तेज आणि बुद्धी चांगली होण्यासाठी अगदी महत्वाचा मंत्र आहे हा. त्यामुळे रोज जर सगळ्यांनी हा गायत्री मंत्र म्हणून सूर्याला अर्घ्य दिलं तर तुमच्या जीवनामध्ये खूप उज्ज्वल यश वगैरे मिळतं. म्हणून हा आपल्याला रोज म्हणायचा आहे. तर मॅडम, अजून तुम्ही सांगा ना काही त्याच्यातलं. महत्वाचं म्हणजे सूर्यकिरण आहेत ना, ही सप्तरंगी आहेत. आणि ज्या वेळेला पाणी देतात, त्या पाण्यातनं जेव्हा सूर्यप्रकाश जातो, त्यावेळेला एक सायंटिफिक किरण शरीरावर पडतात. त्याचे खूप हो. फायदे आहेत. तर हे मी तुम्हाला थोडस नंतर सांगेल डिटेलमध्ये माझ्या सेशन मध्ये. तर राजश्री मॅडम, थोडं तुम्ही सुरू करू शकता. हो मॅडम. धन्यवाद मॅडम. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. मिनिट, मी राजश्री मॅडम तुम्हाला हे देते, स्पॉटलाइट देते. हा, सगळ्यांनी करा व्हिडिओ मॅडम चालू सुरू. करा आता. तुमचं म्यूट आहात राजश्री मॅडम. नाही मॅडम, चालू केलंय. हा मॅडम, आवाज येतो त्यांचा. आवाज नाही. हा, एक मिनिट, सॉरी. काय होतं, मी आता मॅडमचा शॉट घेतला आणि माझ्या लॅपटॉपचा आवाज कमी केला, मोबाईलवरनं शॉट घेतला. बोला आता. हा, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. येतोय येतोय, हा बोला. हा, व्हिडिओ सगळ्यांनी चालू ठेवा आता. तुम्ही काय करताय हे मला समजलं पाहिजे. तर मगाशी मी शॉट घेत होते म्हणून जास्त बोलले नाही. 1 मिनिटाच्या आत काढायचा असतो ना शॉट. तर सूर्य नमस्कार आणि गायत्री मंत्र. गायत्री मंत्र सुद्धा सूर्याचीच उपासना आहे. ऊर्जा, मी तुम्हाला म्हंटल ना, एव्हरीथिंग इज एनर्जी. आईन्स्टाईननी सांगितलं, एव्हरीथिंग इज एनर्जी. आणि मी तुम्हाला सगळ्यात सोपा मंत्र दिले, आयुष्यात सुखी राहायचा. जे हवं ते कसं मिळवायचं. त्याला एकच मंत्र महत्वाचा आहे की मॅच द फ्रिक्वेन्सी एनर्जी व्हायब्रेशन. मग एनर्जी जे हवं आहे तुम्हाला, त्याची एनर्जी मॅच केली तर तुम्हाला हवं आहे ते सगळं मिळणार आहे. आपण उदाहरण घेतलं आयफोनचं आणि लॅपटॉपचं. तुम्हाला आयफोन हवा, तुम्ही आयफोन एवढी एनर्जी स्वतःची तयार करा, तुमच्या हातात आयफोन आज म्हटलं तरी येणार आहे. इट मेक्स वंडर. लॉजिक ब्रेन लावायचं नाही. मग ही एनर्जी कोण देतं आपल्याला पृथ्वीवर? सूर्य देतो.
मग सूर्य नमस्कार काय देतं? सूर्य नमस्कार आपल्याला एनर्जीच देणार आहे. आज जर तुम्ही सूर्य नमस्कार घातले तर तुम्हाला एनर्जी वाढणार आहे. हो, व्हिडिओ नाही केला तरी चालेल, नेटवर्क इश्यू असेल तर. पण ज्यांचा नाहीये त्यांनी व्हिडिओ सुरू ठेवा. तर बघा मुलांना, आता मॅडम थोडे पूरक हालचाली शिकवणार आहेत. सूर्यनमस्कार शिकवणार आणि करणार आहात तुम्ही. हे सूर्यनमस्कार अशाचसाठी घालवायचे की तुमची ऊर्जा वाढवायची आहे तुम्हाला. आणि ऊर्जा वाढल्याने काय होणार आहे? एनर्जी वाढल्याने काय होणार आहे? तुमच्या आयुष्यात लगेच चांगल्या चांगल्या गोष्टी येणार आहेत. म्हणजे गायत्री मंत्र काय, तुमचं आता सूर्यनमस्कार काय, सेम आहे. सूर्य तर या चराचराला, सगळ्या ब्रह्मांडाला ऊर्जा देतो. म्हणून तर वनस्पती आहेत, म्हणून तर आपण आहे. सूर्य नसेल तर काय होणार आहे बघा. आभाळ आलं तर आपल्याला लगेच मरगळ वाटते, एनर्जेटिक वाटत नाही, काही नकोस वाटतं. सूर्याची महती किती आहे? करा मॅडम सुरुवात. हो मॅम. चला तयार सगळे, व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. आपण सुरुवात 3 ओंकार आणि प्रार्थनेने करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी ताठ बसायचंय. मान ताठ, नजर समोर, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. अलगद डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. कुठलीही योगासनं, जसं आपण कुठलाही व्यायाम करायच्या आधी वॉर्मअप करतो, तसंच कुठलीही योगासनं करायची असतील तर त्याच्या आधी पूरक हालचाली ह्या कराव्याच लागतात. पूरक हालचालींमुळे शरीरात जर कुठे आपल्या ताण आला असेल किंवा आपल्या शरीरातील इंद्रियांची, अवयवांची जर योगासनं करताना येणारे ताण सहन करण्याची क्षमता नसेल तर पूरक हालचाली केल्यामुळे आपल्या शरीराची ती तयारी होते, शरीराची क्षमता वाढते कुठलेही येणारे ताण सहन करण्यासाठी. त्यामुळे पूरक हालचाली, कुठलीही योगासनं किंवा सूर्यनमस्कार करायच्या आधी थोड्या तरी पूरक हालचाली करायच्या असतात. पूरक हालचाली म्हणजे हाताचे, पायांच्या, कमरेच्या, मानेच्या हालचाली आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. त्या केल्यामुळे आपल्याला योगासनं करणं सोपं जातं. तर आपण आधी या पूरक हालचाली करूया. मी दाखवते आधी तुम्हाला करून आणि त्याप्रमाणे मग तुम्ही करा. मी दिसतीये तुम्हाला पूर्ण? हो मॅडम, व्यवस्थित दिसतंय. Yes. पूरक हालचालीसाठी पूर्वस्थिती, दोन्ही पायात 1.25 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचंय. नजर पाठ, मान ताठ, नजर समोर,
हात मांड्यांना टेकलेले. कुठलीही पूरक हालचाल ह्या अवस्थेतूनच सुरू करायची आणि या अवस्थेतच संपवायची. तर आता आपण सुरू करूया. पूरक हालचाल क्रमांक 1. हात समोरून वर घ्यायचे, डोक्यावर घ्यायचे. सृष्टी व्हिडिओ ऑन कर. शुभांगी मॅडम व्हिडिओ ऑन करा. श्रुदुला, ज्यांचं नेटवर्क आहे व्यवस्थित त्यांनी कृपया एक आता दोन तीन मिनिटं तरी व्हिडिओ ऑन ठेवा. सावकाश कमरेतून वाकत हात जमिनीवर टेकवायचे. अमय व्हिडिओ ऑन कर. दर्शन व्हिडिओ ऑन कर. हर्षवर्धन व्हिडिओ ऑन कर. नीलकंठ, तुझी नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ज्यांना नेटवर्क आहे त्यांनी 2-4 मिनिटं तरी व्हिडिओ ऑन श्वास करा. वर यायचंय. पुन्हा पूर्वस्थितीत. लक्षात आलं तुम्हाला? आलं का लक्षात मुलांना? उत्तर द्या. आता तुम्ही करा. सगळ्यांनी मॅट वर उभं राहा. उभं राहिले. व्हिडिओ येस मॅम. व्हिडिओ चालू करा प्लीज. दोन्ही हात समोर. सावकाश हात वर न्यायचे. दंड कानाला टेकलेले. श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतून खाली वाकायचंय. हात जमिनीवर टेकवायचे. मुलांनो, ब्रीदिंग फास्ट झालं ना तर ब्रेन जास्त ऑक्सिजन घेणार आणि ब्रेनला जादा ऑक्सिजन मिळाला तर ब्रेन त्याला फास्ट चालणार. हे पण लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे काहीच व्यायाम करायचंय. ब्रेन साठी सुद्धा करायचा आहे. श्वास श्वास घेत घेत सावकाश वर यायचंय. श्वास सोडत सोडत हात पूर्वस्थितीत. आलं लक्षात? आणखी एकदा करूया आपण. हात समोर. श्वास घेत घेत सावकाश हात वर न्यायचे. दंड कानाला चिकटू दे. श्वास सोडत सोडत सावकाश हात जमिनीवर टेकवायचे. पुन्हा श्वास घेत घेत सावकाश कमरेतून सरळ होत वर यायचंय. श्वास सोडत हात जागेवर. आता पुढची पूरक हालचाल आपण करूया. त्यासाठी हात खांद्याच्या रेषेत सरळ. श्वास सोडत सोडत डावा हात उजव्या अंगठ्याजवळ. नजर उजव्या हाताकडे. श्वास घेत घेत कमरेतून सरळ होत पुन्हा उभं राहायचं. आता विरुद्ध बाजूने करूया. श्वास सोडत सोडत उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. नजर डाव्या हाताकडे. श्वास घेत घेत सावकाश वर यायचं. हात जागेवर. पुन्हा एकदा करूया ही हालचाल. हात खांद्या श्वास घेत घेत हात खांद्याच्या रेषेत सरळ. श्वास सोडत सोडत डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. उजवा हात सरळ वर. नजर उजव्या हाताकडे.
श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हायचंय. दुसऱ्या बाजूने श्वास सोडत सोडत उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. नजर डाव्या हाताकडे. श्वास घेत घेत कमरेतून सरळ होत सावकाश उभं राहायचं. श्वास सोडत सोडत हात जागे. आता पुढची पुढा खालचा करूया आपण. हात पुन्हा खांद्याच्या रेषेत सरळ. श्वास सोडत सोडत डावीकडून मागे वळायचंय. कमरेला किती द्यायचंय पूर्ण. श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. पुन्हा श्वास सोडत सोडत उजव्या बाजूने मागे वळायचंय. श्वास घेत घेत सरळ. श्वास सोडत हात जागे. आणखी एकदा करूया ही हालचाल आपण. श्वास घेत घेत हात खांद्याच्या रेषेत सरळ. श्वास सोडत सोडत डावीकडून मागे वळायचंय. श्वास घेत घेत कमरेत सरळ व्हायचंय. पुन्हा श्वास सोडत सोडत उजवीकडून मागे वळायचंय. श्वास सोडत सोडत सरळ व्हायचंय. श्वास घेत सरळ व्हायचंय आणि श्वास सोडत हात जागे. आता आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. मॅडमनी मगाशी सांगितलंच आहे सूर्यनमस्काराचं महत्व. आणि तुम्हाला शाळेत पण झाले असतील ना सगळ्यांना सूर्यनमस्कार. स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेता तुम्ही सूर्यनमस्काराच्या. सूर्यनमस्काराच्या स्पर्धांमध्ये कोण कोण भाग घेतं. काम करून दाखवलं तरी चालेल. शाळेत होतात तुम्हाला सूर्यनमस्कार. शाळेत घेतले हो जातात सगळ्यांना. हो. मग आपण करूया सूर्यनमस्कार. मी करते तुमच्या बरोबर. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढच्या टोकावर उभं राहायचंय. हाताची नमस्कार स्थिती. पाठीचा कणा तळात. नजर समोर. श्वास घेऊन श्वास घ्यायचाय 1 ला. 2 ला श्वास सोडत सोडत हात पायाजवळ टेकवायचे. राजश्री मॅडम तुमचा मोबाईल बरोबर नाही आहे. बरोबर अँगल करा. आता दिसतोय. हा आता ठीक आहे मॅडम. 3 ला डावा पाय मागे. डाव्या पायाचा गुडघा टेकलेला. मान पाठीचा कणा वाकलेला. मान पाठीमागे. आणि उजव्या पायाची मांडी आणि पोटरी एकमेकांना जुळलेले असावे. 4 ला उजवा पाय मागे घ्यायचा आहे. 5 ला गुडघे छाती आणि कपाळ जमिनीवर टेकवायचंय.
पोट आणि नाक जमिनीला टेकवायचं नाहीये. 6ला हात ताठ होईपर्यंत कमरेपर्यंत भाग वर उचलायचा, मान मागे टाकायची. 7ला हात सरळ करायचे आहेत आणि पाठीमागे कमरेचा भाग पाठीमागे ढकलायचा आहे. 8ला डावा पाय सरळ पुढे घ्यायचा आहे दोन्ही हातांच्या मध्ये. तो पाय आपण मागे नेलेला असतो, आधी तोच पाय पुढे घ्यायचा. 9ला उजवा पाय पुढे घ्यायचा. 10ला नमस्कार सुरू. करताय तुम्ही सगळेजण? नाही, ते नुसते बघताय तुम्ही. सगळ्यांनी केलं बेटा. आता उभे राहून करा, मॅडमने सांगितलं तसं. आपण आता बरोबर करूया एकत्र. चला, मॅटच्या पुढच्या टोकाला उभं राहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. केले का सगळ्यांनी सूर्यनमस्कार? त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. फक्त राधाने एकटीने केलं का? नाही केले 3-4 जणांनी.
आता ऑफ केले व्हिडिओ. आसनं शिकायची आहेत का आपण आज एक दोन? कोण कोण तयार आहे आसनं शिकायला? कोणाकोणाला शिकायची आसनं? चला ठीक आहे. हा, आपण उंची वाढण्यासाठीची काही आसनं बघणार आहोत या सेशन मध्ये पूर्ण. त्यातलं आपण आज ताडासन, तिर्यक ताडासन आणि वेळ असेल तर मग वृक्षासन बघूया. ही आसनं खरं तर तुम्ही रोज केली पाहिजे, कारण ह्याच्यामुळे शरीराला ताडासनामध्ये आपण शरीर वरच्या दिशेने ताणतो, त्यामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि उंची वाढण्यासाठी मदत होते. त्यानंतर जर आपण बराच वेळ एखाद्या ठिकाणी बसून राहिलो असेल, त्यामुळे जर स्नायू जखडले असतील तर ते सुद्धा मोकळे होतात व्यवस्थित या आसनामुळे. या आसनामुळे उंची वाढण्यास मदत होते तुमची. उंची वाढण्यास मदत तर होते, पण त्याचबरोबर पाठदुखी असेल काही तर त्यापासून आराम मिळतो. जेव्हा ताडासन करताना आपण शरीर वरच्या दिशेने ताणतो, त्यामुळे पाठदुखी असेल तर तो त्रास कमी होतो. एकाग्रता वाढते आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते, कारण आपण पायांच्या बोटांवर सगळा भार टाकून हे आसन करतो. त्यामुळे पायांच्या बोटांवर उभं राहून शरीराचा तोल सांभाळत असतो, त्यामुळे एकाग्रता वाढते आपली. तसं शरीराची लवचिकता सुद्धा वाढते या आसनामुळे. जसं हे आसनाचे आपण फायदे बघितले, तसंच हे आसन कोणी करू नये. तर ज्यांना डोकेदुखीचा त्रास असेल, मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी हे आसन करू नये. त्याच्यानंतर लो बीपी असणाऱ्यांनी पण हे आसन करू नये. किंवा ज्यांना कोणाला पायाला जर काही दुखापत झाली असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल, त्यांनी पण हे आसन करू नये. चला आपण करून बघूया आता ताडासन. यासाठी दोन्ही पायामध्ये 1.25 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचंय. हात मांडीला टेकलेले, वाज घेत हात समोर घ्यायचे, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने करून हात वर घ्यायचे. सावकाश साचा उचलायचे आणि या स्थितीत काही सेकंद राहायचे आपल्याला तिथून. आसन सोडताना त्याच्याकडे टाचा जमिनीवर टेकवायचे. हातातली बोटं गुंफवलेली सोडायची. सावकाश खाली घ्यायची. बघूया तुम्ही करताय माझ्याबरोबर. हात समोर घ्या. हाताची बोटं एकमेकांना गुंफवा. हाताचे तळवे आकाशाकडे करून हात सावकाश वरती न्यायचे. तर काचावर उचलून पायाच्या बोटांवर उभं राहायचंय. काही सेकंद ना स्थितीमध्ये उभं राहायचंय. आसन सोडताना सावकाश काचा जमिनीवर टेकवा. हाताची गुंतवलेली बोटं सोडा. सावकाश खाली यायचं. सुरुवातीला तुम्ही जमत नसेल तर भिंतीचा आधार घेऊन केला तरी चालेल. भिंतीच्या जवळ उभं राहून
या साड्या ही अशी आवडतं ना, तुम्ही एक 7-8 वेळा उंची वाढीसाठी जर करायचं असेल तर 7-8 वेळा ही आवर्तनं करावी लागतात. त्याच्यानंतर ह्याचाच दुसरा प्रकार, मॅटच्या एका टोकावर उभं राहायचंय आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जाईल. ताडासनाच्या अवस्थेत या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जाईल. आसन सोडताना हात बोट टाचा जमिनीवर टेकवायचे, गुंफवलेली बोटं सोडायचे, हात सावकाश खाली घ्यायचे. असं तुम्ही 7-8 वेळा केलं तरी उंची वाढण्यासाठी याचा तुम्हाला खूप फायदा होतो. आणि एकाग्रता वाढते, कारण आपण बोटांवर चालताना कॉन्सन्ट्रेशन करतो ना, त्यामुळे एकाग्रता वाढत असते. आता याच आसनातील पुढचा प्रकार आपण बघूया, तिर्यक ताडासन. तिर्यक ताडासन करताना हात समोर घ्यायचे, बोट गुंफवायचे एकमेकात, तळवे आकाशाच्या दिशेने करून हात वर न्यायचे आणि सावकाश कमरेतून डाव्या बाजूला वाकायचंय. सरळ व्हायचंय, पुन्हा उजव्या बाजूला वाकायचंय, सरळ व्हायचंय, गुंफवलेली बोटं सोडायचे, हात सावकाश खाली घ्यायचे. तिर्यक ताडासनामध्ये सुद्धा आपल्या पाठीच्या स्नायूंना चांगली बळकटी मिळते. खांदे कणखर बनतात आपल्या तिर्यक ताडासनामुळे. मांड्या, गुडघे, पाय त्यांची कार्यक्षमता वाढते. आणि आपण ताण देतोय शरीराला डाव्या बाजूला उजव्या बाजूला, त्यामुळे उंची वाढण्यासाठी या आसनांचा उपयोग होतो. तर आता आपण एकत्र करूया तिर्यक ताडासन. उभे राहा. पायात 1 ते 1.5 फुटाचं अंतर, हात समोर, हाताची बोटं एकमेकात गुंफवा, तळवे आकाशाच्या दिशेने करून हात वर घ्यायचे, सावकाश डाव्या बाजूला झुकायचंय, कमरेतून पुढे मागे कुठेही झुकायचं नाहीये. सावकाश सरळ व्हायचंय. आता कमरेतून उजव्या बाजूला झुकायचंय, सरळ व्हायचंय, गुंफवलेली बोटं सोडून हात काढले. हे आवडतं सुद्धा, हे आवडतं म्हणजे या आसनाची आवडतं सुद्धा तुम्ही 4-5 वेळा करू शकता. आणखीन एकदा करूया आपण याचं. हात समोर, तुला आणि राधा खूप छान करतायत हं. श्रीदुला, राधा छान. बोटं एकमेकात गुंफवायची आहे, तळवे आकाशाच्या दिशेने करत हात वर न्यायचे, डाव्या बाजूला झुकायचंय, सरळ व्हायचंय, उजव्या बाजूला झुकायचंय, सरळ व्हायचंय, सावकाश हात जागे.
दमला का आसनं करून? शवासन करूया मग आता. सगळ्यांनी मॅटवर झोपा. दोन्ही पायात 1 ते 1.5 फुटाचं अंतर. पाचा आत, चवडे बाहेर. हात शरीरापासून 4 ते 5 इंच लांबीवर. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. हाताचे तळवे आकाशाकडे. मान उजवीकडे किंवा डावीकडे कललेली. संपूर्ण शरीर सैल सोडायचंय. संपूर्ण शरीर शिथिल झालंय, शिथिल करायचंय. पाय शिथिल झाले. कंबर, पोट, पोटी पोट शिथिल झाल्याची कल्पना करायची. छाती, पाठ शिथिल झालाय. गळा, मान शिथिल झालाय. दोन्ही हात शिथिल झाले. हनुवटी, दोन्ही गाल, दोन्ही कान, दोन्ही डोळे, कपाळ शिथिल झाले. डोक्याचा वरचा भाग, डोक्याचा मागचा भाग शिथिल झाला. आता आपण पूरक हालचाली आणि सूर्यनमस्कार करून आणि आसनं करून शरीरात जिथे जिथे ताण आलाय तिथे तिथे मनाने जायचंय. तो ताण निघून गेलाय अशी कल्पना करायची आहे. शवासनामध्ये आपल्या शरीराची अवस्था शवासारखी म्हणजे एखाद्या प्रेतासारखी असते, म्हणून याला शवासन असते. अगदी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती मिळून देणारं हे आसन आहे. म्हणून आसना करताना मध्ये श्वासन करायचं आहे.